जळगावमधील एक 26 वर्षीय तरुण होता आणि त्या 26 वर्षीय तरुणाला एका तरुणीबरोबर नाद लागलेला होता, म्हणजे एका तरुणीबरोबर त्याला प्रेम झालेलं होतं। मग पहिले ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर लग्न करायचं ठरवलेलं होतं, कारण की त्यांनी एकमेकांना पाहिलेलं होतं, ते एकमेकांना मोठ्या प्रमाणात आवडत होते। मग आता त्यांनी लग्न करायचं ठरवल्यानंतर घडलेलं संपूर्ण घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी सुद्धा लग्नाला मंजुरी दिलेली होती आणि थाटामाटामध्ये त्यांचं लग्न पार पाडलं होतं आणि लग्न लावून द्यायचं सुद्धा ठरवलेलं होतं। मग ज्या दिवशी त्या तरुणाचा वाढदिवस होता त्याच दिवशी लग्नाची तारीख सुद्धा काढली आणि अगदी धूमधडाक्यामध्ये दोघा जणांचं लग्न पार पडलं। आता लग्न पार पडल्यानंतर उत्साहाचं वातावरण होतं, सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेलं होतं। पण मात्र जेव्हा सगळं काही पार पडलं आणि त्यांच्या सुहागरात्रीची वेळ आली तेव्हा ते नवरा बायकोच्या जोडप्यासाठी एका ठिकाणी वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात आली। सुहागरात्रीची संपूर्ण तयारी घरातल्या मंडळीकडून करण्यात आली आणि तयारी करण्यात आल्यानंतर सुहागरात्रीसाठी त्या नवरदेवाला आणि त्या नवरीला त्या रूममध्ये पाठवण्यात आलं। मग रूममध्ये पाठवण्यात आल्यानंतर बराच वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा त्या नवरदेवानं नवरीचे कपडे काढायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की ती नवरी जोरजोरात त्याच्यावर आरडू लागली होती, वरडू लागली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी सगळी घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच जळगाव शहरातील कांचननगर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 14 मार्च 2023ची। म्हणजे या संपूर्ण प्रकरण जे या प्रकरणाला सुरुवात होते 14 मार्च 2023ला। 14 मार्च 2023 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 26 वर्षीय तरुण आहे आणि शुभम असं त्याचं नाव आहे। आता शुभमला या तारखेला मोबाईल बघत असताना, म्हणजे मोबाईलवर काही बघत असताना एका दिव्या नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती। मग दिव्या नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट फेसबुकवर आल्यानंतर त्यानं ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। मग ॲक्सेप्ट केल्यानंतर हाय हॅलो काय करते काय नाही, कुठली आहेस काय आहेस असं त्यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं। मग बोलणं सुरू झाल्यावर काय यायला झोप यायना, काय व्हायना, काय सुधारणा, हे एकमेकांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोलू लागले। मग बोलता बोलता यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली। मग यांचं मोबाईलवर बोलणं सुरू झालं, यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं। मग एवढं मोठ्या प्रमाणात बोलणं वाढलं की यांना आता एकमेकांशिवाय करमतच नव्हतं। मग एकमेकांशिवाय करमत नसल्यामुळं या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 15 दिवसातच धूमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं। आता पोराने पोराच्या घरी सांगितलं, पोरीने पोरीच्या घरी सांगितलं, दोघांनीही एकमेकांना पसंती दिली आणि लवकरच लग्न करून टाकू असं देखील सांगितलं। मग तारीख काढली, मुहूर्त काढला, त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे सगळे पाहुणे रावणे मित्रमंडळी मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं। लग्न एकदम रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं। लग्न पार पडल्यानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये या दोघांच्या सुहागरात्रीची व्यवस्था करण्यात आली होती। घरच्या मंडळींनी ती सगळी व्यवस्था केली, सगळी सजावट केली, सगळं काही सुरळीतपणे त्या ठिकाणी करून ठेवलं होतं। मग सगळं काय केल्यानंतर नवरा बायको दोघंजण रूममध्ये गेले। रूममध्ये गेल्यानंतर एकमेकांसोबत बोलू लागले, कारण की सोशल मीडियावर त्यांचं प्रेम सुरू झालेलं होतं आणि ते आता सुहागरात्रीपर्यंत येऊन ठेपलेलं होतं आणि त्यांचं भविष्य इथून पुढे त्यांच्या हातामध्ये होतं। मग बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर त्या नवरदेवानं नवरीचे कपडे काढायला सुरुवात केली। जेव्हा तिची कपडे काढायला सुरुवात केली आणि सगळं काही करायला सुरुवात केली तेव्हा ती नवरी नवरदेवावर मोठमोठ्यानं आरडू लागली, वरडू लागली, त्याला सांगू लागली की मला त्रास होतोय, मला हे सगळं करायचं नाही। मग तो नवरदेव त्या ठिकाणी शांत बसला। ठीक आहे, नवी नवी नवरी आहे, घाबरलेली आहे, नेमकंच लग्न झालेलं आहे, ताणतणावामध्ये आहे, म्हणून त्यानं ती रात्र तशीच काढली। तो तिला काहीही बोलला नाही, काही नाही।
पण मात्र एक दिवस झाला, 2 दिवस झाले तरी ती बायको त्याला जवळ येऊ देत नव्हती. मला त्रास होतोय असं म्हणत होती आणि त्याला तिच्यापासून लांबच ठेवत होती. तरीसुद्धा तो जो नवरदेव आहे तो त्या ठिकाणी शांत बसलेला होता. घडलेला प्रकार कोणालाही सांगत नव्हता. मग आता लग्न पार पडलेलं होतं. नवरी आता 2-3 दिवस नवरीला झालेले होते. नवरीसुद्धा जुनी झालेली होती. मग नवरी तिच्या सासूबरोबर जेवण झाल्यानंतर कॉलनीमध्ये परिसरामध्ये चक्कर मारायला जात होती. म्हणजे काही जण त्याला शतपावलीसुद्धा म्हणतात. मग जेवण झाल्याबरोबर चला फिरून येऊ, चक्कर मारून येऊ असं ती नवरी तिच्या सासूबरोबर अजून एका महिलेबरोबर चक्कर मारत होती. मग चक्कर मारता मारता ती जी तरुणी नवरी आहे ती जवळच्या एका मेडिकलवर गेली आणि मेडिकलवर जाऊन तिने एक डब्बी घेतली. त्या डब्बीमधून एक गोळी काढली आणि ती गोळी चावत चावत त्यांच्यासोबत शतपावली करत होती, फिरत होती. आता हा सगळा प्रकार आहे तो एकदा दोनदा त्या ठिकाणी घडला. मग तिची सासू आहे ती म्हणली की बाबा ही सून नेमकी काय खातीये, ते का चिंगम आहे का काय आहे, चालताना तिला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणून तिनं काय केलं, सुनेची जी डब्बी आहे ती डब्बी एका समजदार व्यक्तीला दाखवली. म्हणजे ज्याला ते ओळखू येईल की ही डब्बी कशाची आहे म्हणून. जेव्हा त्या व्यक्तीला दाखवली तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं की ही जी डब्बी आहे ही निकोटिक्सची डब्बी आहे. मग ही कशासाठी खातात, तर ज्या व्यक्तीला तंबाखूचं नाहीतर सिगरेटचं कशाचं व्यसन आहे ते व्यसन सोडवण्यासाठी हे निकोटिक्सची डब्बी वापरत असतात. त्याच्यामध्ये तशा च्युइंगमसारख्या गोळ्या मिळतात आणि त्या चावल्या की मग तंबाखूचं आणि सिगरेटचं व्यसन सुटतं, त्याचा नाद लागत नाही, त्याचं व्यसन करू वाटत नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या सासूला मोठा धक्का बसला की बाबा ही काही नवीनच भानगड आहे, या सुनेला असा कसा काय नाद आहे. म्हणून तिनं सुनेला विचारायचा प्रयत्न केला. पण सून तिला भासाभासा माणसासारखं बोलू लागली, भांडू लागली. त्याच्यामुळं सासूसुद्धा शांत राहिली. जाऊ द्या म्हणे, नवीन नवरी आहे, कुठं तिच्या नादी लागायचं, म्हणून ती शांत बसली. घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. इकडं नवरदेव शांत बसला होता, इकडं तिची सासू शांत बसली होती आणि ती नवरी अशा पद्धतीनं करामती करत होती. मग बरेच दिवस गेल्यानंतर तो जो नवरदेव आहे शुभम नावाचा, त्यानं तिच्या आईला सांगितलं की तू एक काम कर, त्या दिव्याला घेऊन लवकर दवाखान्यामध्ये जा, तिची काहीतरी मेडिकल तपासणी कर, कारण की ती त्रास होती, असं होती, तसं होती आणि ती आई कधी होणार आहे याची सगळी माहिती घेऊन ये. मग सासूनं तिच्या मुलानं सांगितल्याप्रमाणे तिनं दिव्याला सोबत घेतलं, जवळच्या एका दवाखान्यामध्ये गेली आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या नवरीची तपासणी केली. जेव्हा त्या नवरीची तपासणी केली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण की ती जी नवरी होती ती मुलगी नसून तृतीय पंथी होती आणि ती कधीही आई होऊ शकत नव्हती अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली होती. मग आता डॉक्टरने जेव्हा माहिती दिली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना एक मोठा धक्का बसला. आता सगळ्यात मोठा धक्का बसल्यानंतर तात्काळ हे संपूर्ण प्रकरण जवळच्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत गेलं. पोलिसांच्या मार्फत न्यायालयामध्ये गेलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यावर आता खटलासुद्धा दाखल आहे आणि सगळं प्रकरण जळगावमध्ये सुरू आहे. पण आता समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, ऑनलाईनपणे कशा पद्धतीनं फसवलं जातं किंवा कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये समजलेलं असेल की दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय. परंतु ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो.